शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा हा मोठा आरोप। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं असंही नवनाथ बन यांनी म्हटलंय। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात नवनाथ बन यांची टीका। तर महायुती टिकावी ही सुरुवातीपासूनच भाजपची भूमिका आहे असं बन यांनी म्हटलंय। सुदैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही, महायुती झाली नाही। त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं। कुठं? सिंधुदुर्गामध्ये। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं। मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा। युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे। आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे। काही बंधनं असतात ती नक्कीच पाळली गेली पाहिजेत आणि ती आमच्याकडनं आम्ही पाळतोय। त्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित माझ्याकडनं काही त्याच्यावर प्रतिक्रिया असेल, युती धर्म पाळतोय, बंधन आहेत। महायुती म्हणून एनडीए म्हणून जी भूमिका सरकार घेईल, काल आमची गटनेत्यांची बैठक झालेली आहे। माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे गटनेते श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहे। सरकार जी भूमिका घेईल त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार आहोत। पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मैत्रीत्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा। राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही। महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू। सत्तेतील 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमानाचा वापर असं संजय राऊत म्हणाले। तू मोठा की मी मोठा 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। तर महायुतीतील 3ही पक्ष यापुढेही एकत्र राहतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडण लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाहीये। आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या पण आमची मनं एकच आहेत। आम्ही सर्वजण एक आहोत आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा, सध्या तब्येतीची काळजी करा, मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ। माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत। एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळे त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत। मोदी पंतप्रधान अमितभाई शाह आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडण लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाहीये। आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मनं एकच आहेत। आम्ही सर्वजण एक आहोत आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा, सध्या तब्येतीची काळजी करा, मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ। कशालाही तळमळ करताय। माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत। एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळे त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत। एक महत्त्वाची बातमी, सत्तेतील 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमानांचा वापर करण्यात आलाय। तू मोठा की मी मोठा 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। महायुतीतील 3ही पक्ष यापुढेही एकत्र राहतील असं फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटलंय। नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते। ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे। सत्तेतल्या नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेला नाही। याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा असा कुठला सर्वे मला माहिती नाही। पण एवढंच मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप राहील
आमचे दोन्ही मित्रपक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये राणे महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा